भूमिकेमध्ये आपण आशावादी राहूया की नक्की त्यातलं काहीतरी घडेल. हां. पण त्यासाठी जे काही घडेल त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातलं सरकारने हालचाल केली पाहिजे. थोडं त्यातलं नीट तर्कशुद्धपणे मांडणी काही केली पाहिजे. बरं. न्यायालयाशी हे केशवजी माफ करा, थांबवतो आपल्याला, पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतो. बैठक जी आहे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानची, ती काही वेळापूर्वीच संपन्न झालेली आहे. राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडी अतिशय वेगवान पद्धतीनं घडतायत सध्या. काही क्षणांपूर्वी ही बैठक संपलेली आहे आणि या बैठकीचा तपशील थोड्याच वेळात आपल्या समोर येईल सुद्धा. एक पत्रकार परिषद देखील महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित केली गेलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातला तिढा सुटणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल नेमकं काय स्पष्टीकरण समोर येतं, काय नेमका तपशील त्याबाबतचा समोर येतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या दरम्यानची जी बैठक आहे शिष्टमंडळासोबत झालेली, ती आता काही क्षणांपूर्वी संपलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, बैठक काही वेळापूर्वीच संपल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? महत्वाचं म्हणजे जवळपास 1.5 तास ही बैठक चालली आणि ही बैठक संपलेली आहे. या बैठकीनंतर तीनही नेते, महाविकास आघाडीचे तीन नेते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र सदनाकडे रवाना झालेले आहे आणि थोड्याच वेळात ते काही क्षणातच महाराष्ट्र सदनात पोहोचतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, हे बैठक अतिशय महत्वाची आहे. साधारणतः ही बैठक 1 तासासाठी निर्धारित करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः जवळपास 1.5 तास बैठक चालली आणि या बैठकीमधून आता काय बाहेर पडतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे. पण ज्या पद्धतीने ही बैठक शेड्यूल होती त्या बैठकीपेक्षा जास्त वेळ ही बैठक चाललेली आहे. चर्चा खूप होत्या राजकीय वर्तुळामध्ये की मुख्यमंत्री आणि अमित खास करून उद्धव ठाकरे आणि सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील एक वेगळी बैठक होईल. पण आता त्या संदर्भात निश्चितपणे अधिकृतपणे कोणी बोलायला तयार नाही आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठक 1.5 तास चाललेली आहे. जी बैठक साधारणतः 45 मिनिटाची होती. दुपटीने ही बैठक चाललेली आहे. याचा अर्थ असा होता वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन पंतप्रधानांना देण्यात आलेले आहे. त्यामध्ये जीएसटीचं एक निवेदन आहे. त्यानंतर जर सोबतच बघितलं आपण तर याशिवाय जर बघितलं आपण तर एक महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची बैठक आणि थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे दिल्लीला उद्धव ठाकरे त्यानंतर ते दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन आहे, ज्यामध्ये कस्तुरबा गांधी मार्ग तिथे उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि त्यानंतर अजित पवार काही क्षणात हे महाराष्ट्रात पोहोचतील. सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे ते लक्ष आता महाराष्ट्र सदनाकडे लागलं आहे. मोठ्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, या महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वात अनेक अडचणी होत्या. बिलकुल प्रशांत, मराठा आरक्षणासंदर्भात काही महत्वाची घोषणा होणार आहे का, काय नेमकी त्याबद्दलची शक्यता वाटते? समजा ज्या पद्धतीने बघितलं आजच्या बैठकीमध्ये विषयावर अतिशय महत्वाची चर्चा झाली. पण संदर्भात पंतप्रधानांनी काय आश्वासन दिलं, त्या आश्वासनाची घोषणा होऊ शकतं उद्धव ठाकरे या शक्यता आहे. कारण की कोरोनाच्या काळामध्ये ही अतिशय महत्वाची पत्रकार परिषद, ज्या पद्धतीनं दिल्लीच्या राजकारणात जर बघितलं गेल्या 2 वर्षापासून दिल्लीमध्ये अनेकदा ज्या पत्रकार परिषद झाल्या त्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या आहे. पण एवढी मोठी पत्रकार परिषद मोठ्या संख्येनं दिल्लीतील राष्ट्रीय प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, त्यानंतर प्रादेशिक प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि एक मोठी पत्रकार परिषद महाराष्ट्र सदनात होत आहे. त्यामुळे कुठे मोठी घोषणा इथे होते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत राहा. आपण आपल्या स्क्रीनवर सध्या ही 2 दृश्य पाहतो आहोत. आपल्या स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते पंतप्रधान निवासाच्या गेटवरचं दृश्य आहे, ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्यासोबत पंतप्रधानांच्या भेटीला ते बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतो आहोत. तर स्क्रीनच्या उजवीकडे जे दृश्य होतं ते महाराष्ट्र सदनातलं दृश्य होतं, ज्या ठिकाणी आता काही वेळातच पत्रकार परिषद पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ही पत्रकार परिषद घेतील. जी बैठक पंतप्रधानांसोबत काही वेळापूर्वी पार पडली, त्या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, चर्चेचा तपशील नेमका काय याबद्दल ते माध्यमांसमोर माहिती देतील.
तशी शक्यता व्यक्त होतीये. काही जर महत्त्वाची घोषणा यामध्ये करणार असतील ते, तर ती देखील होण्याची शक्यता व्यक्त होतीये. मराठा आरक्षणाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि या मुद्द्यासंदर्भात केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं आपली भूमिका मांडलेली आहे. केंद्र सरकारनं या महत्त्वाच्या मुद्द्यावर काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा सातत्यानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकंदरीतच भेटीगाठींवरनं प्रतिनिधींच्या बघायला मिळालेलं होतं. मात्र काय नेमकं त्याबद्दल होतं, काही महत्त्वाची घोषणा होते का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र सदनात थोड्याच वेळात आता ही पत्रकार परिषद सुरू होईल. उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, या बैठकीचा काही तपशील समजू शकलाय का? ज्या माहिती मिळत आहे की या बैठकीमध्ये पहिले 15 ते 20 मिनिटं मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका, राज्य सरकारने मांडलेली अहवाल आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं तयार करण्यात आलेलं निवेदन, हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीनं राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं एक विश्लेषण करणारी एक समिती देखील राज्य सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आली होती. त्याच्या आधारावरती जेही फाइंडिंग पुढे आलेले आहे त्याच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आलेला होता, माहिती आली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत ही झालेली बैठक अतिशय महत्वाची आहे. यातून कुठेतरी हा निर्णय घेतला जातोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघितलं जात आहे की आता ही अत्यंत महत्वाची बैठक होऊ शकते. यानंतर खास करून कुठेतरी या संदर्भात आश्वासन घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. अतिशय महत्वाचं आहे की ही बैठक अतिशय महत्वाची झालेली आहे. जवळपास 1 तासाची असलेली बैठक 1.5 तास झालेली आहे आणि यातून कुठेतरी एक महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काय भूमिका घेतली आणि केंद्र सरकारची काय भूमिका आहे यावरती महत्वाचा निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिशय महत्वाचा जर बघितलं अशोक चव्हाण देखील थोड्याच वेळात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक चव्हाण, अजित पवार देखील या बैठकीला पोहोचतील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्वाचं आहे की थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होईल आणि पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, आणखी किती वेळ लागणार आहे मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाला महाराष्ट्र सदनामध्ये पोहोचायला, काही त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, 7 लोककल्याण मार्ग आणि महाराष्ट्र सदन म्हणजे कस्तुरबा गांधी मार्गावरती आहे. साधारणतः इथे पोहोचायला 10 ते 12 मिनिटं लागतात. ज्या पद्धतीनं लुटियन झोन मधील ह्या दोन्ही इमारती आहे त्यामुळे होऊ शकतं आगामी काही क्षणातच उद्धव ठाकरे येथे पोहोचतील. साधारणतः 10 मिनिटापूर्वी ही बैठक संपली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि त्यानंतर अशोक चव्हाण, त्यानंतर अजित पवार हे थोड्याच वेळात महाराष्ट्र सदनात पोहोचण्याच्या तयारीत आहे. ज्या पद्धतीनं आता थोड्याच वेळात कॉन्वॉय देखील येईल अशी तयारी आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं कुठेतरी या बैठकीच्या माध्यमातून निर्णय होण्याची शक्यता आहे की मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन हे अतिशय महत्वाचं आहे राज्याच्या राजकारणासाठी आणि खास करून मराठा समाजासाठी. बिलकुल प्रशांत, असं आमच्या सोबत राहा. आपण सध्या थेट दृश्य पाहतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच अशोक चव्हाण दिसत आहेत. ही थेट दृश्य आपण बघतो आहोत महाराष्ट्र सदनाच्या. नहीं, वो तो फिर भी 1.5 घंटे की मुलाकात, आप प्रतिनिधिमंडल पहुंचाता है, महाराष्ट्र के मसलों को मजबूती से आप लोगों ने रखा। महाराष्ट्र के सभी मसलों पे डिस्कशन हुआ है। हाँ सीएम साहब बताएंगे अभी आपको। हाँ जी, वो तो बताएंगे, लेकिन क्या कोई राजनीतिक संभावना तलाशने की भी बातचीत हुई? हालांकि आप तो महाराष्ट्र विकास अघाड़ी के हिस्सा हैं, कई लोग कयास लगाते हैं कि दूसरे मसलों पे भी बातचीत हो सकती है। अलग से भी मुलाकात हुई? मेरे नॉलेज में नहीं कुछ बाकी। अलग से भी मुलाकात हुई दोनों नेताओं की? अलग से भी पीएम और सीएम मिले? आप पूछिए उनसे। ठीक है, किन मुद्दों को रखा है आपने महाराष्ट्र से जुड़े? तो हमारे साथ थे पीडब्ल्यूडी मंत्री महाराष्ट्र के अशोक चौहान, कांग्रेस के वरिष्ठ नेता, राज्य के पूर्व मुख्यमंत्री, ये यहाँ मौजूद थे। उद्धव ठाकरे अब यहाँ पहुँचेंगे। उद्धव ठाकरे महाराष्ट्र सदन में आ चुके हैं और एक बार फिर तस्वीरें आपको दिखाते हैं। पहले पुष्पांजलि, महाराष्ट्र सदन पहुँचे तो पुष्पांजलि अर्पित की प्रतिमा को और उसके बाद अब प्रेस वार्ता करेंगे। 1.5 घंटे की लंबी मुलाकात के बाद तमाम मसलों को रखा है। हालांकि
कोई निजी मुलाकात हुई है कि प्रधानमंत्री के साथ नहीं, इस सवाल का कोई जवाब अशोक चौहान ने नहीं दिया, लेकिन पत्रकार वार्ता के बीच पहुंच चुके हैं। देखना होगा कि कैसे सवालों का सामना करते हैं और क्या जानकारी देते हैं कि महाराष्ट्र के विकास को लेकर क्या बातें उन्होंने प्रधानमंत्री के समक्ष रखी है। इधर एक बार फिर अपने कैमरा पर्सन रमेश से कहेंगे, देखिए अब वो मीडिया से मुखातिब होंगे और तमाम सवालों का जवाब देने की कोशिश होगी उनकी। क्या राजनीतिक संभावना